CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। वृषाली गावंडे या पातुर्डा येथून पिंपळगाव काळे येथे MH28 AL 5815 क्रमांकाच्या दुचाकीवरून प्रवास करत होत्या। अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने वृषाली यांचा मृत्यू झाल्याचे नमूद केले होते। मात्र या अपघाताबाबत संशय आल्याने पोलिसांनी तपास सुरू केला। CCTV फुटेज तांत्रिक तपासाच्या आधारे हा अपघात नसून खुनाचा कट असल्याचे उघड झाले। तपासादरम्यान पोलिसांनी वाहन चालक मनीष नारायण सिंग सूर्यवंशी राहणार जगदंबा नगर शेगाव याला ताब्यात घेतले। त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली। सूर्यवंशीच्या कबुली जबाबातून मृत वृषालीचा पती प्रकाश अनंत गावंडे व त्याचा साथीदार मंगेश चुलकर राहणार पातुर्डी यांनी मिळून हा कट रचल्याची माहिती समोर आली। पत्नीचा खून करण्यासाठी कार चालक मनीष सूर्यवंशी याला 1 लाख रुपयांची सुपारी देण्यात आल्याचे चौकशीत समोर आले आहे। ही रक्कम प्रकाश गावंडे व त्याचा साथीदार मंगेश चुलकर यांनी दिल्याची माहिती आरोपीने पोलिसांना दिली। पोलिसांनी आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली। तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे। पत्नी वृषाली गावंडे यांना मारण्यासाठी पती प्रकाश गावंडे यांनी यापूर्वी 3 वेळा विष देण्याचाही प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे। मात्र तो प्रयत्न अपयशी ठरल्याने अपघाताचा बनाव रचून खून केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले। तर आपल्या पोलीस स्टेशन जळगाव जामोद येथे 2 मार्च 2026 रोजी फिर्यादी मनीष दिगंबर गावंडे यांनी आपल्याकडे तक्रार दिली की त्यांची जी सून होती वृषाली प्रकाश गावंडे तिचा कुणीतरी अज्ञात वाहनाने धडक देऊन अपघात केलेला आहे। या फिर्यादीवरून आम्ही एक गुन्हा दाखल केला। त्या गुन्ह्या संदर्भात आम्ही तपास केला। त्या तपासामध्ये आम्ही काही साक्षीदार बोलवले, त्यांचे नातेवाईक बोलवले, तर त्यांच्या नातेवाईकांनी याच्यावर थोडा संशय उपस्थित केला। मग पोलीस स्टेशनचे इन्चार्ज नितीन पाटील साहेब तसेच SDPO साहेब यांनी त्याचा सखोल चौकशी केली। गोपनीय जी यंत्रणा आहे ती हलवली आणि त्याच्यामध्ये आम्हाला काही संशयास्पद सापडले। त्याच्यानंतर आम्ही त्याचा तांत्रिक तपास केला। CCTV असतील, सगळे जे काही कॉल रेकॉर्ड्स असतील त्याची तपासणी केली आणि काही संशयित आम्ही वाहनं त्याच्यातून आम्ही निष्पन्न केली आणि त्यामार्फत त्यांची चौकशी केल्यानंतर असं कळालं की यांची जे मृतक होती वृषाली प्रकाश गावंडे यांचे पती प्रकाश गावंडे तसेच मंगेश सावळकर आणि गाडी चालक मंगेश सूर्यवंशी असे 3 लोक याच्यामध्ये निष्पन्न झाले आणि यांची ज्यावेळेस आम्ही सखोल तपासणी केली, चौकशी केली, सगळे तांत्रिक पुरावे हस्तगत केल्यानंतर जे काही माहिती आली त्यांचं इंटरोगेशन केलं, सायंटिफिक इंटरोगेशन, त्याच्यानंतर असं कळालं की जे यांचे पती होते प्रकाश गावंडे यांनी पैसे देऊन या खुनाचा कट रचला आणि पैसे दिल्यानंतर जो चालक होता मंगेश सूर्यवंशी त्यांनी ती गाडी अशा पद्धतीने चालवली त्या महिलेला मागून धडक देऊन तिचा खून करण्यात आला। याचा आम्ही सगळं सखोल तपास केला। 3 आरोपी अटक केले। याची रक्कम दिली होती हे कट करण्यासाठी आणि हे घडवून आणण्यासाठी ती रक्कम देखील आम्ही जप्त केलेली आहे। आरोपी आमच्या ताब्यात आहे, PCR घेतलेला आहे। सर्वांचं श्रेय जे आहे तपासाचं आमचे पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि IG सर आहेत त्यांच्याही मार्गदर्शनाखाली आम्ही वारंवार त्यांनी आम्हाला या गुन्ह्यासंदर्भात गाईड केलं आणि पूर्ण क्रेडिट नितीन पाटील आणि जे ठाणेदार आहेत जळगाव जामोदचे त्यांची टीम यांचाही ह्याच्यामध्ये भरपूर चांगला तपास झाला आणि आम्ही हे जो काही कट होता हे उघडकीस आणू शकलो आणि पुढची प्रक्रिया आता चालू आहे। धन्यवाद। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।